हाय रिटर्न्स आहेत, पण हे रिस्कच्या दृष्टीने योग्य आहे का? चला शार्प रेशो समजून घेऊया. तुमचा पोर्टफोलिओ पैसे मिळवून देतोय, पण त्यात जोखीमही असेल ना. चला शार्प रेशो वापरून हे समजून घेऊया. शार्प रेशो हे एक आर्थिक मेट्रिक आहे जी तुमच्या गुंतवणुकीच्या रिटर्न्स बरोबरच त्याच्याशी संबंधित येणाऱ्या रिस्कची तुलना करते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा रेशो दाखवतो की तुम्ही प्रत्येक रिस्क युनिटवर किती अधिक रिटर्न्स मिळवता. शार्प रेशो कसं कॅल्क्युलेट करावं? सगळ्यात आधी पोर्टफोलिओच्या रिटर्न्स मधून रिस्क फ्री रेट वजा करा. त्यानंतर येणाऱ्या डिफरन्सला पोर्टफोलिओच्या स्टँडर्ड डिव्हिएशनने भागा. उदाहरणातून समजून घेऊया. पोर्टफोलिओ ए चा रिटर्न आहे 12%, रिस्क फ्री रेट आहे 5% आणि स्टँडर्ड डिव्हिएशन 10% आहे. म्हणजेच त्याचा शार्प रेशो झाला 0.7. पोर्टफोलिओ बी चा रिटर्न आहे 15%, रिस्क फ्री रेट तोच 5% आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 20% आहे. म्हणजेच शार्प रेशो 0.5 झाला. पोर्टफोलिओ ए अधिक चांगला आहे कारण तो रिस्कच्या तुलनेत अधिक कार्यक्षम रिटर्न्स देतो. शार्प रेशोच्या आधारे पोर्टफोलिओची नेहमी कंपॅरिझन करून पहा, जेणेकरून कोणता पोर्टफोलिओ रिस्कला योग्य प्रकारे न्याय देतो ते समजेल. फक्त रिटर्न्स मध्येच अडकू नका. अशा आणखी उपयुक्त माहितीसाठी फॉलो करा येस सिक्युरिटीज, चॉईस ऑफ द वाइज. Investment in securities markets are subject to market risks. Read all related documents carefully before investing.